नमस्कार मित्रांनो, मी धनराज परगे. तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण नवोदय प्रवेश परीक्षा तयारी या भागामध्ये गणित विषयातील नफा तोटा संभाव्य प्रश्न मित्रांनो, नफा तोटा संभाव्य प्रश्न भाग 5 मध्ये आपण आज पहिला प्रश्न पाहणार आहोत. काय आहे पहिला प्रश्न? एका माणसाने रुपये 10ला 2 या दराने आंबे खरेदी करून ते रुपये 18ला 3 या दराने विकले. या विनिमयातील नफा शोधून काढा. एका माणसानं काय केले? 2 आंबे 10 रुपयाला असं खरेदी केले. खरेदी किंमत किती आहे? 10 रुपयाला 2 आंबे आणि विक्री किंमत किती आहे? 18 रुपयाला 3 या दराने विकले. मग त्याला नफा झाला का तोटा झाला हे आपल्याला इथे काय करायचे? काढायचे. मग ते काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? अगोदर एका आंब्याची त्याची खरेदी किंमत काढावी लागेल. मग 10 रुपयाला 2 आंबे बरोबर किती हो? 10 रुपये. तर एक आंब्याची किती? एक आंबा बरोबर किती रुपये? चला तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले 10 भागिले 2 बे 1 बे 5 10. मग एका आंब्याची खरेदी किंमत किती आली? 5 रुपये. मग एका आंब्याची खरेदी किंमत बरोबर 5 रुपये. आलं का? त्याच पद्धतीने एका आंब्याची विक्री किंमत काढून घ्या. इकडे हे खरेदी करू, इकडे विक्री करू. 3 आंबे बरोबर किती रुपयाला विकले त्यांनी? 8 रुपयाला. तर एक आंबा कितीला विकला? किती? म्हणजे 18 भागिले 3 गुणिले 1 असंच येईल ना. 3 1 3 3 संग 18. मग विक्री किंमत किती आली हो त्याची? विक्री किंमत बरोबर 6. मित्रांनो, आपल्याला खरेदी किंमत मिळालेली आहे, विक्री किंमत मिळाली आहे. मग आता आपल्याला नफा काढा म्हणते, ती टक्केवारीमध्ये शेकडा नफा. मग अगोदर आपण नफा काढून घेऊ. मग नफा बरोबर काय? नफा बरोबर विक्री किंमत उणे खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती आहे? 6 रुपये. उणे खरेदी किंमत किती आहे? 5 रुपये आहे खरेदी किंमत. मग नफा किती मिळाला आपल्याला? 1 रुपया नफा. 1 रुपया नफा मिळाला. मग आता आपल्याला काय म्हणते? शेकडा नफा काढा. मग चला, शेकडा नफा बरोबर सूत्र काय? 100 गुणिले नफा. नफा किती आहे हो? 1 रुपया भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 5. मग 5 न भाग घाला. 5 1 5 5 2 10 0 उरले. 20 1 20. मग नफा बरोबर किती आला आपल्याला? 20% नफा मिळाला आपल्याला. तरी टक्केवारी विचारली होती, तर आपल्याला नफा किती मिळाला? 20%. कारण की काय, पर्यायामध्ये सर्व टक्के दिलेले आहेत 20. मग पर्यायात आहे का 20? आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल मित्रांनो. 20% हे आपलं उत्तर येईल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लक्ष समोर द्या, कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यापैकी एखादा प्रश्न येऊ शकतो. मी हे जवळपास 40-50 प्रश्नपत्रिका एकत्र करून त्यातून जे चांगले चांगले प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत. संभाव्य प्रश्न भाग 5 मध्ये आपला व्हिडिओ चालू आहे हा. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. काय पुढचा प्रश्न मित्रांनो? एका माणसाने एक टेबल 325ला खरेदी केले. खरेदी किंमत दिलेली आहे तर 325. त्याच्या दुरुस्तीवर 25 रुपये खर्च केले. त्याने ते 420ला विकले, म्हणजे विक्री किंमत 420. तर त्याला किती टक्के लाभ झाला? म्हणजे त्याला किती टक्के नफा झाला? मग मित्रांनो, त्या माणसाला मूळ किंमत त्याने कितीला विकत घेतलं होतं? 325ला. त्याच्यावर 25 रुपये त्यानं खर्च केला आहे.
म्हणजे ज्यावेळेस हे दोन एकत्र येतील किमती 325 आणि 25, कारण त्याने ते 325ला घेतला पण त्याला व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये कधी मिळाला 25 रुपये खर्च केल्यावर, मग त्याची मूळ किंमत किती आहे 325 ही खरेदी किंमत नाही, मूळ किंमत बरोबर किती 325 आणि त्याची दुरुस्तीचा खर्च किती आहे 25 रुपये. मग आता ह्या दोघाची बेरीज केल्याच्या नंतर जे काही येणार आहे ते काय झालं व खरेदी किंमत आपल्याला मिळेल, ती रक्कम म्हणजे खरेदी किंमत मिळेल. मग चला बेरीज करा. 5 आणि 5 10ला 0, हातच्या आला 1, 2 2 4 आणि हातच्या 1 5, 303. मग खरेदी किंमत आपल्याला किती मिळाली 350 रुपये मिळाली. आलं लक्षात. मग त्याने 400 रुपयाला विकले, मग इथं विक्री किंमत पण दिलेली आहे. विक्री किंमत किती दिली आहे, विक्री किंमत 420 रुपये. खरेदी किंमत 350 रुपये मिळाली, विक्री किंमत 420 रुपये मिळाली. तर मग आपल्याला मित्रांनो प्रश्नामध्ये त्याने काय दिले, किती टक्के लाभ झाला. लाभ म्हणजेच नफा. मग नफा काढून घेऊ आपण. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती आहे 420 वजा खरेदी किंमत किती आहे 350. मग नफा बरोबर किती आला करा वजा बाकी. 0मधून 0 गेले 0, 12मधून 5 गेले 7 राहिले, इथला हातचा इथे घेतल्यामुळे इथं राहिले 3 3 3 गेले 0. मग मित्रांनो आपल्याला नफा किती मिळाला 70 रुपये नफा मिळाला. आपल्याला किती मिळाला 70 रुपये. मग आता त्याने शेकडा किंवा टक्के लाभ विचारला. लाभ म्हणजे नफा. मग आता त्याची आपण काय करू टक्केवारी काढू लाभाची. मग शेकडा नफा बरोबर सूत्र माहिती आहे तुम्हाला, पाठ होऊन गेलेला असेल. 100 गुणिले नफा. नफा किती आहे 70 रुपये भागिले खरेदी किंमत किती 350. चला हे 0 कटला, हे 0 कटला, इथं काय राहिलं 35 वर राहिलं 7 भाग जाते. 7 1 7, 7 5 35. तर ह्या 5 100ला भाग जाते का जाते. 5 1 5, 5 2 10, 0 जशा तसं. तर मित्रांनो आपल्याला लाभाची टक्केवारी म्हणजे नफ्याची टक्केवारी मिळाली. किती टक्के नफा झाला हो त्याला 20% नफा झाला मित्रांनो. आलं लक्षात तुमच्या 20%. पर्याय क्रमांक ए ह्याचं उत्तर येईल 20%. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. 1200 रुपयास खरेदी केलेली सायकल किती रुपयास विकावी म्हणजे 15% नफा होईल. मित्रांनो 1200 रुपयाला सायकल खरेदी केले पण त्याला 15% नफा पाहिजे. मग किती रुपयाला विकावी लागेल त्याची विक्री किंमत काढा असं प्रश्नामध्ये म्हणते. मग आपल्याला इथं खरेदी किंमत दिलेली आहे आणि नफ्याची टक्केवारी दिलेली आहे. तर मित्रांनो प्रश्न खूप सोपा आहे, अवघड काहीच नाही या प्रश्नामध्ये. पहा लक्षात आलं का तुमच्या. आपल्याला विक्री किंमत काढायची म्हणजे 15% नफा घेऊन त्याला ती विकायची आहे. म्हणजे 15% म्हणजे 100 रुपयाची वस्तू कितीला विकावी लागेल तेव्हा 15% नफा होईल. 15 रुपये नफा होईल. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 100 ज्या वस्तूची खरेदी किंमत आहे 100 खरेदी किंमत बरोबर विक्री किती 15% नफा पाहिजे म्हणून 115 रुपये काय पाहिजे विक्री किंमत पाहिजे. आलं लक्षात. त्याच पद्धतीनं 1200 रुपये खरेदीची सायकलची विक्री किंमत किती 1200 रुपये खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत किती. आलं लक्षात. तिरकस गुणाकार करा. 1200 म्हणजे 1200 गुणिले 115 छेदामध्ये 100. मित्रांनो हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, काय राहिलं ओवर 12 गुणिले 115. चला गुणाकार करा. 12 पंचे 60ला 0, हातच्याला 6, 12 1 12, 12 आणि 6 18ला 8, हातच्याला 1, 12 1 12 आणि 1 13. 1380 रुपये काय मिळाले त्याची. त्याला 15% नफा घेऊन जर विकायचा असेल तर 1380 रुपयाला ती सायकल विकावी लागेल. म्हणजे 1380 रुपये ही त्याची विक्री किंमत. तर मित्रांनो आपलं उत्तर काय आलं 1380. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल आपले 1380 रुपये. चला पुढचा प्रश्न पाहू. काय मित्रांनो प्रश्न.
25% नफ्याने एक शिलाई मशीन 1500 रुपयास विकल्यास शिलाई मशीनची खरेदी किंमत किती? मित्रांनो, इथं काय केलं आहे, 25% नफा घेऊन 1500 रुपयाला एक शिलाई मशीन विकले, म्हणजे विक्री किंमत दिले आणि खरेदी किंमत काढा म्हणते. मग मित्रांनो, 25% नफा म्हणजे 100 रुपयाला 25 रुपये नफा, म्हणजे विक्री किंमत ज्या वेळेस एखाद्या वस्तूची 125 असेल त्यावेळेस त्याची खरेदी किंमत किती येणार हो? 25% नफा म्हणजे 100 रुपये त्याची काय येणार? खरेदी किंमत येणार मित्रांनो. आलं लक्षात? किंवा 100 रुपयाची वस्तू 125ला विकल्याच्या नंतर त्याला काय होतो? 25% नफा होतो. त्याच पद्धतीनं ज्याची विक्री किंमत 1500 आहे, विक्री किंमत त्या शिलाई मशीनची किती आहे? 1500 आहे, तेव्हा त्याची खरेदी किंमत किती? सूत्र न वापरता हे गणित आपल्याला अशा पद्धतीने करता येतं. कसं? आता काय करा, ह्या दोघाचा तिरकस गुणाकार करा. कुणाकुणाचा? 1500 आणि 100. हे 1500 गुणिले 100 आणि ह्याचा आणि ह्याचा, म्हणजे इथं प्रश्नातच नाही, म्हणजे 125 हे छेदामध्ये लिहा किंवा भागिलेमध्ये लिहा. म्हणजे 1500 गुणिले 100 भागिले 125. तर 5 भाग जाते मित्रांनो. 5 गुणी 10, 2 उरले, 5 5 25, 5 त्रिक 15, 0 0 300 झाले. हे 25 1 25, 25 चोक 100. तर काय राहिलं मित्रांनो? 300 गुणिले 4 बरोबर 4 गुणाकार करा. ह्याचा काय तो गुणाकार? 4 0 0, 4 0 0, 4 त्रिकम 12, म्हणजे 1200 रुपये काय आली त्याची खरेदी किंमत किती आपण विचारलं होतं. मग प्रश्नामध्ये तेच विचारलं होतं की ज्या वस्तूची 1500 रुपये विक्री किंमत आहे त्याला जर 25% नफा घेऊन घेतलेला असेल तर त्याची खरेदी किंमत किती येईल? 1200 रुपये खरेदी किंमत. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक ए हे उत्तराचं येईल 1200 रुपये. चला पुढचा प्रश्न पाहू. चला मित्रांनो, काय प्रश्न? वस्तू 750 रुपयाला विकताना एका माणसाला 20% फायदा होतो, त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? म्हणजे त्या माणसं एक वस्तू विकत असताना त्यानं 750 रुपयाला जर विकलं तर 20% फायदा म्हणजे नफा होतो. तर आपल्याला काय काढा म्हणते? खरेदीची किंमत काढा. तर मित्रांनो चला, वर जसा आहे तसाच हा पण प्रश्न आहे, मांडणी करून घेऊ आपण. कशी मांडणी करायची? 20% फायदा म्हणजे 100 रुपयाला 20 रुपये फायदा, तर 750 रुपयाला किती रुपये फायदा हे, किंवा मग काय करावं लागेल आपल्याला? 20% फायदा म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? 100 रुपये 20% फायदा कधी होतो? 100 रुपये एखाद्या वस्तूची खरेदी किंमत असताना ती वस्तू जर 120 रुपयाला विकली किंवा त्या वस्तूची विक्री किंमत जर 120 रुपये असेल तर इथं 20% फायदा झाला. मग त्याच पद्धतीनं 750 रुपयाला विकताना म्हणजे त्याची विक्री किंमत किती दिली आहे? 750 रुपये विक्रीची किंमत दिलेली आहे. ही विक्री खाली विक्री हे समीकरण मांडत असताना खरेदी खाली खरेदी आणि विक्री खाली विक्री यायला पाहिजे. थोडंसं मी इकडलं इकडे घेतलं आहे आता ह्या गणितामध्ये, तुम्हाला हे पण माहिती व्हावं. मग त्याची खरेदी किंमत किती हो? 750 रुपये ज्याची विक्री किंमत आहे त्याची खरेदी किंमत. तर मित्रांनो हे पण तसंच करायचं आहे, तिरकस गुणाकार कशाचा करायचा आहे? इकडला 100 गुणिले 750 भागिले 120. मग भाग घाला, जातो का भाग? हे 0 कटला, हे 0 कटला, 3 भाग जातो, 3 दुनी 6, 3 पाचा 1 उरला 15 झाले, 3 पाचा 15, 3 चोक 12, 4 न 100ला भाग जाते, 4 1 4, 4 दुनी 8, 2 उरले, 4 25. मग काय राहिलो? 25 गुणिले 25. मग ह्या 25 गुणिले 25 म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का? ज्यावेळेस आपण 25चा वर्ग करतो त्यावेळेस 25 गुणिले 25च लिहितो. मग 25 गुणिले 25 म्हणजे 25चा वर्ग किती आला? 625. काय आली? 625 खरेदी किंमत. त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली हो? 625 रुपये आपल्याला खरेदीची किंमत मिळालेली आहे मित्रांनो. आहे का पर्याय? आहे 625. पर्याय क्रमांक सी हे ह्याचं उत्तर आहे.
चला पुढचा प्रश्न पाहू. काय मित्रांनो पुढचा प्रश्न. एक फळ विक्रेत्याने रुपयाला 2 या दराने लिंबे खरेदी केली आणि ती 3 रुपयांना 5 या दराने विकली. त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? मित्रांनो त्यानं काय केले, 1 रुपयाला 2 लिंब असं खरेदी केले आणि परत विकत असताना त्यानं काय केले, 3 रुपयाला 5 या दरानं ते लिंब विकले. तर त्या व्यवहारामध्ये त्याला किंवा त्याच्या जे नफा झाला त्याची टक्केवारी किती? तर मित्रांनो अशा गणितामध्ये काय करायचं, अगोदर एका लिंबाची खरेदी किंमत आणि एका लिंबाची विक्री किंमत म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत एका वस्तूची विक्री किंमत काढून घ्यायचं. मग चला खरेदी किंमत किती आहे, रुपयाला 2 म्हणजे 1 रुपयाला 2 लिंब. मग खरेदी किंमत कशी, 1 रुपयाला 2 म्हणजे खरेदी किंमत एका लिंबाची किती झाली हो, 1 रुपये भागिले 2 म्हणजे 2 न भाग जायना 1ला 0.10 झाले, 2×5 = 10, 0.5 रुपये म्हणजे एका लिंबाची खरेदी किंमत किती आहे, 50 पैसे किंवा 0.5 रुपये. मग त्याच पद्धतीनं एका लिंबाची काय करा, विक्री किंमत करा, 3 रुपयाला 5. मग विक्री किंमत बरोबर 3 रुपये छेदामध्ये लिंब किती आहेत, 5 भाग 5 बघा जात नाही, 0 दिला 30 झाले, 5 × 30, 0.6 रुपये म्हणजे 60 पैसे. 50 पैसे खरेदी आहे, 60 पैसे विक्री आहे. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी. मग अगोदर नफा काढा. नफा बरोबर विक्री किंमत उणे खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे, 0.6 उणे खरेदी किंमत 0.5. मग नफा किती आला हो, हे दशांश एका स्थळांतरा इथंही आहे, 6मधून 5 गेले, 1 राहिला, हे दशांश जशाच तसं म्हणजे नफा 0.1 म्हणजे 10 पैसे त्याला काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. मग आता आपल्याला काय करायचे, नफ्याची टक्केवारी म्हणजे काय करायचे, शेकडा नफा काढायचे. त्याचा काय करायचे हो, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 किंवा 100 गुणिले नफा. 100 गुणिले नफा किती आहे, 0.1 छेदामध्ये खरेदी किंमत किती आहे, 0.5. तर मित्रांनो वर एका स्थळांत दशांश आहे, खाली आहे, हे दोन्ही काय होणार, समान असल्यामुळं दशांश उडून गेले. मग इथं काय आलं, 1 आणि खाली काय राहिलं, 5. या 5नं 100ला भाग जाते का बघा, 5 × 5, 5 × 2 = 10, 0 जसंच तसं वर काय राहिलं, 20 गुणिले 1 म्हणजे 20 × 20. मग आपल्याला नफ्याची टक्केवारी किती आली मित्रांनो, नफा बरोबर 20% आपल्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. किंवा त्या फळ विक्रेत्याला किती टक्के नफा झाला, 20%. मग पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आला का मित्रांनो. प्रश्न सोपे आहेत, अवघड काहीच नाही. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, लक्ष समोर द्या. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. काय मित्रांनो पुढचा प्रश्न. एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू 700 रुपयाला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचन करा. प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे. आत्तापर्यंतच्या प्रश्नामधला हा सर्वात वेगळा प्रश्न आहे. आत्तापर्यंत असा प्रश्न तुमच्या समोरून किंवा या व्हिडिओमध्ये झालेला नाही. वेगळा प्रश्न मी खास करून घेतलेला आहे, असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो इथं काय दिले, एक वस्तू 500 रुपयाला विकली तर त्याला तोटा होतो आणि तीच वस्तू जर 700 रुपयाला विकली तर तोट्याच्या तिप्पट त्याला काय होतो, नफा होतो. मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल, इथं 2 विक्री किमती दिल्यात, एक 500ला विकली आणि एक 700ला विकली, बरोबर आहे का? मग आपल्याला अशा वेळेस काय करायचं, हे 2 विक्रीचे समजा आपण अगोदर काय करू, समजा तोटा बरोबर x, तोटा बरोबर किती धरू x आणि त्याच्या तिप्पट नफा होते म्हणजे 700ला विकली तर, बरोबर आहे का? मग नफा बरोबर तिप्पट, तोट्याच्या तिप्पट म्हणजे नफा बरोबर 3x.
आलं का लक्षात मित्रांनो? मग आपल्याला इथं काय केलेलं आहे, या ठिकाणी 2 विक्रीच्या किमती दिल्या जातात. किती? 2 दिल्या जातात विक्रीच्या किमती. विक्रीच्या किमती किती दिल्या जातात? 2. आणि काढायचे काय आपल्याला? खरेदीची किंमत आपल्याला काढायची आहे. मग मित्रांनो, एक विक्रीची किंमत आहे 700 रुपये आणि एक आहे 500. मग आपण इथं अगोदर घेऊ हे 500 रुपये आणि इथं काय हो 700 रुपये. मग हे 500 रुपये कधी आहे हो? 500 रुपये कधी आहे? तोटा झाल्याच्या नंतर. आणि 700 रुपये कधी आहे विक्रीची किंमत? नफा झाल्याच्या नंतर. आलं का लक्षात तुमच्या? मग तोटा किती आहे? x. नफा किती आहे? 3x. मग मित्रांनो काय करा, ह्या दोघाची बेरीज काढा. म्हणजे हे बेरीज करा. काय? 3x अधिक x बरोबर 2 विक्री किमती येतात म्हणजे 700 वजा 500 करा. अशा गणितामध्ये अशी मांडणी करून घ्यायची, अशा प्रकारच्या गणितामध्ये. आणि मग चला 3x अधिक x किती आलं हो? 4x बरोबर 700 मधून 500 गेलं किती राहतं? 200 राहतं. मग x बरोबर 200 हे गुणाकारातलं 4 इकडे भागाकारात येणार. 200 भागिले 4. 4 एक 4, 4 पंचे 20, 0 जसंच तसं. मग मित्रांनो x बरोबर काय आलं आपल्याला? मिळालं 50. मग x काय आहे? तोटा आहे. x काय आहे? तोटा आहे. मग आपल्याला काय झालं? तोटा मिळालेला आहे. तोटा बरोबर 50 रुपये. मग आपल्याला काय काढा म्हणते? खरेदीची किंमत. मग चला, आपल्याकडे सूत्र आहे खरेदी किंमत बरोबर तोटा. ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय होतं? खरेदी किंमत कशी येते? विक्री किंमत अधिक तोटा. कारण की खरेदीपेक्षा कमीला विकलं त्यानंतरच तोटा होतो, मग विक्री कमीच असते. मग विक्री किंमत किती आहे त्याची? 500 रुपये. तोटा किती मिळाला आहे? 50. दोघाची बेरीज किती येते हो? 550 रुपये त्याची काय झाली? खरेदी किंमत. आलं का लक्षात? खरेदी किंमत 550. तर पहा, 500ला विकली तर 50 रुपये तोटा होतो आणि 700ला विकली तर या तोट्याच्या तिप्पट नफा. म्हणजे 50च्या तिप्पट किती झाली? 150. मग 550मध्ये जर 150 मिसळलो तर आपल्याला काय होतं? 700 रुपये त्याची विक्रीची किंमत मिळून जाते. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, काळजीपूर्वक पहा मित्रांनो. अवघड काहीच नाही. 2 विक्री किमती दिलेल्या आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. असेच अनेक पुढं प्रश्न आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू. चला मित्रांनो, काय पुढचा प्रश्न? एक पेन 20 रुपयास खरेदी केले, कोणत्या किमतीस विकले असता 20% नफा होईल? म्हणजे 20 रुपयाला खरेदी केलेली पेन कोणत्या किमतीला विकावी लागेल म्हणजे 20% नफा. त्याला काय पाहिजे? त्या व्यवहारामध्ये 20% नफा पाहिजे. मग 20% नफा घेऊनच ती वस्तू किंवा ती पेन तो विकणार आहे. तर मग त्याला किती रुपये विक्रीची किंमत सांगावी लागेल किंवा किती रुपयाला विकावी लागेल? तर मित्रांनो हे पहा, त्याला नफा किती पाहिजे? 20%. म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू 20% नफा पाहिजे म्हणजे कितीला विकावी लागेल हो? 120 रुपये तिची विक्री किंमत. आलं लक्षात? त्याच पद्धतीने 20 रुपयाची खरेदी किंमत असलेली पेन किती रुपयाला विकावी लागेल ह्याची विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने मांडणी करायची. हे खरेदी खाली खरेदी, विक्री खाली विक्री, तरच हे गणित येतं. नाही तर खरेदी एकीकडे विक्री एकीकडे जर गेलं तर गणित चुकतं मित्रांनो. हे 20 रुपये आणि 120चा दोघाचा गुणाकार करा. 20 गुणिले 120 छेदामध्ये हे 100. खूप सोपा प्रश्न आहे. भागाकार पण खूप सोपा आहे मित्रांनो. हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला. वर काय राहिलो? 2 गुणिले 12 म्हणजेच 24 रुपये त्या पेनची विक्री किंमत. मग आपल्याला विक्री किंमत मिळाली का? मिळाली. विक्री किंमत बरोबर 24
रुपये. कोणत्या किमतीस विकावे? कोणत्या किमतीस विकावे? 24 रुपयाला विकावे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल मित्रांनो. काय येईल पर्याय? सी. चला पुढचा प्रश्न पाहू. काय प्रश्न? रामने 7,800 रुपयांना एक स्कूटर विकत घेतली. रामनं कितीला विकत घेतलं? 7,800 रुपयाला एक स्कूटर विकत घेतलं. पण ती कशी होती? नादुरुस्त होती. त्याला दुरुस्त करायला परत 200 रुपये घातले त्यानं. दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च आला. नंतर त्याने ती स्कूटर 8,400 रुपयाला विकली. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा तोटा किती झाला? मित्रांनो, रामनं काय केले? एक स्कूटर घेतले 7,800 रुपयाला. त्याच्यावर 200 रुपये खर्च केला. मग त्याला ते चांगली म्हणजे जे नादुरुस्त होती ते दुरुस्त होऊन त्याला स्कूटर कितीला पडली? ही मूळ किंमत आणि दुरुस्तीचा खर्च त्याच्यामध्ये मिळावा लागेल तरच खरेदीची किंमत. आणि ते 8,400ला विकलं. मग त्याला शेकडा नफा किती झाला किंवा तोटा किती झाला हे विचारते. मग इथं काय दिले आपल्याला? त्या स्कूटरची मूळ किंमत दिलेली आहे. मूळ किंमत किती दिलेली आहे? हो 7,800 रुपये. त्याचा दुरुस्तीचा खर्च किती दिलेला आहे? 200 रुपये. मग आता ह्याची खरेदी किंमत किंवा त्याला ती दुरुस्त होऊन कितीला पडली, त्याला खरेदी किंमत किती झाली ह्याची आता हे 0,08 नोंदायला 0 हातच्याला 1 7 आणि 1 8 म्हणजे 8,000 रुपये काय झाली त्याची खरेदी किंमत झाली. मग 8,000 रुपये खरेदी किंमत त्यानं कितीला विकले? परत विक्री किंमत 8,400 म्हणजे 8,000 खरेदी आहे, 8,400 विक्री आहे. म्हणजे खरेदीपेक्षा जर विक्री जास्त असेल, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर काय होतो? हो नफा होतो. मग नफा बरोबर आता नफा किती झाला? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 8,400 वजा खरेदी किंमत किती आहे? 8,000. मग नफा किती होईल? हे 0मधून 0 गेले 0 राहिले, 0मधून 0 गेले 0, 4मधून 0 गेले 4 राहिले, 8 गेले 0. मग त्याला नफा किती मिळाला? हो 400 रुपये. त्या स्कूटर खरेदी करून विकण्यामध्ये त्याच्या व्यवहारात त्याला 400 रुपये नफा मिळाला. पण आपल्याला काय म्हणतंय? शेकडा नफा. काय विचारले? शेकडा नफा विचारला मित्रांनो. मग चला शेकडा नफा बरोबर काय सूत्र आहे आपलं? नफा किती आहे? 400 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे त्याची? की 8,000 खरेदी किंमत आहे. सूत्रामध्ये ठेवल्या किमती. चला भाग घालून घ्या. आता हे 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, इथला 1 शून्य कटला, इथला 1 शून्य कटला. इथं काय राहिलं? 8 वरी काय राहिलं? 4. हे 4 1 4, 4 2 8. परत बे न 5ला जाते, बे 1 बे, बे 5 10. काय राहिलो? 5. मग नफा किती आला? नफा बरोबर 5%. हे आपलं उत्तर मिळालं मित्रांनो. किती? नफा किती आला? 5% आहे का? पर्याय क्रमांक 1 नफा 5%. ये हे पर्याय येईल आपला. चला पुढचा प्रश्न पाहू. काय प्रश्न मित्रांनो? अभिषेकने 2,100 रुपयास घेतलेली वस्तू 500 रुपये खर्च करून 2,500 रुपयाला विकली. तर या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? अभिषेकनं काय झाले? 2,100 रुपयाला एक वस्तू घेतली आहे, त्याच्यावर पुन्हा 500 रुपये खर्च केला आहे दुरुस्तीसाठी कशासाठी तर समजा, आणि ती वस्तू 2,500ला विकली आहे. मित्रांनो 2,500 तुम्हाला माहिती पाहिजे कसं का? म्हणजे 2,500 म्हणजे किती? 2,500 2,500 म्हणजे हे अशा गोष्टी, असा हा चकवा प्रश्न असतो. चला मग आता ते काय झालेलं आहे? तर विकली तर त्या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला आहे. तर मित्रांनो अगोदर काय करू? त्याची मूळ किंमत काढू. किती आहे त्या वस्तूची मूळ किंमत? किती आहे हो त्याची मूळ किंमत? बरोबर 2,100. त्याच्यावर किती रुपये खर्च केला आहे त्यानं? 500 रुपये केला आहे. मग आता हे दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत मिळेल. किती होणार खरेदी किंमत? 0 0 1 आणि 5 6 2 म्हणजे खरेदी किंमत किती आली हो? 2,600 रुपये त्याची खरेदी किंमत आली.
मग त्याची विक्री किंमत दिलेली आहे इथं. किती दिली आहे? विक्री किंमत 2,500. 2,500 म्हणजे 2,500 रुपये काय झाले? विक्री किंमत दिली. तर या व्यवहारात त्याला नफा झाला का तोटा? आता हे कसं करायचं कळणार आपल्याला नफा. तर मित्रांनो, खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. खरेदी किंमत आहे 2,600 आणि विक्री किंमत किती आहे? 2,500. मग त्याला या व्यवहारात काय झाला? तोटा झाला. मग तोटा बरोबर काय आहे सूत्र? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे? 2,600 वजा विक्री किंमत किती आहे? 2,500. करा वजाबाकी. 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 0 गेले 0, 6 मधून 5 गेलं तर 1 राहिलं, 2 2 गेले 0. मग त्याला त्या व्यवहारामध्ये तोटा किती झाला मित्रांनो? 100 रुपये तोटा झालेला आहे त्याला. किती? 100 रुपये. पर्यायात आहे का? 100 आहे. पर्याय क्रमांक सी, 100 रुपये तोटा. तर आपलं मित्रांनो उत्तर आपल्याला मिळालेलं आहे इथं किती? 100 रुपये तोटा. तर मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला नवोदय व स्कॉलरशिप गणित या विषयाचे सर्व स्वाध्याय आणि त्या स्वाध्यायामधला प्रत्येक प्रश्न सोडवलेला तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. मित्रांनो, आज आपण संभाव्य प्रश्न, नफा तोटा संभाव्य प्रश्न भाग 5 मध्ये हा 5 इथं संपलेला आहे. हा शेवटचा प्रश्न होता. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद. असेच प्रश्न घेऊन आपण पुढच्या भागामध्ये भेटू.